नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या 8व्या लेक्चरमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करतोय. म्हणजे 12वीचा करंट इलेक्ट्रिसिटी सुरू झाल्यापासून स्वागत करता करता 11वीच्या 2 भागाला घेऊन 12वीचा विचार केला तर त्याच्यामध्ये 6 भाग होतील. इतकं आपण या असणाऱ्या टॉपिकसाठी बघत गेलो. अशा काय संकल्पना आपण बघतोय की ज्या संकल्पना रेग्युलरपेक्षा या पद्धतीनं बघितल्यानंतर सोप्या जातील. म्हणून मग आपण त्या करंट इलेक्ट्रिसिटीला जेवढं सोपं करता येईल तेवढं सोपं करायचा प्रयत्न करतोय. असं सोपं इथं केलं जात असताना करंट इलेक्ट्रिसिटीचा विचार करत असताना या असणाऱ्या टॉपिकमधल्या पोटेन्शियोमीटर नावाच्या भागाला आपण सुरुवात केली. खरं तर पोटेन्शियोमीटर ही जी संकल्पना आहे ही मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं सांगायला सुरुवात केली. कारण बदललेल्या पुस्तकाचा विचार केला तर या असणाऱ्या टॉपिकमधलं कुठलंही आर्टिकल डिलीटेड नाही. 20च्या असणाऱ्या 21च्या 22च्या परीक्षेमध्ये विचार केला तर ते डिलीटेड ॲब्सोल्युटली नाही. मुळात खरं तर अडचण कशी होईल भविष्यात, आत्ता समजा डिलीटेड अभ्यास आहे तो शिकवला नाही गेला, काय जण काय करणार आहेत, 12वीची परीक्षा रिपीट देणार आहेत. रिपीट देताना त्या असणाऱ्या आत्ता 11वीची जी मुलं आहेत त्यांचं पण डिलीटेड आहे, पण त्यांचं 12वी क्लिअर होईल ना. सगळं जसंच्या तसं पुस्तकातनं ते क्लिअर होईल. आणि अशा परिस्थितीमध्ये अपघात तुमची होईल, म्हणजे तुम्हाला अडचणी जास्त येतील. त्यामुळे तुम्हाला तो विचार नक्की करावा लागेल. रिपीट करायचं न करायचं हा वेगळा भाग झाला, तो नंतरचा भाग झाला. आत्ता या क्षणाला जर बघितलं तर काल तर खरं तर त्या नीटचा रिझल्ट पण लागला आहे. नीटचा रिझल्ट लागला, अनेक मुलांना चांगले मार्क पडले. कौतुक असं आहे की अख्ख्या भारतामधनं 720 मार्क पडलेला विद्यार्थी पहिला आला आहे. 720 पैकी 720. कसली टॅलेंसी म्हणायला पाहिजे त्याला. तसा विचार करायचा झाला तर तुलनेनं ह्या वर्षीचा पेपर सोपा निघाला होता. अनेक विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडले, म्हणजे 500च्या वर मार्क पडणारे विद्यार्थी बरेच आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेस असणाऱ्या या करंट इलेक्ट्रिसिटीला बघतो त्यावेळेस जे कधीच बघितलं नव्हतं अशा काय कॉन्सेप्टला आपण पोटेन्शियोमीटर नावाच्या आर्टिकलच्या थ्रू बघत राहतोय. तसं बघताना मग काय होतं, आपण कसं केलं बघा, पोटेन्शियोमीटर का याचं उत्तर पहिल्यांदा शोधलं. मग त्यात आपण सांगून टाकलं बाबा मला EMF कम्पेअर करायचा आहे, EMFची किंमत काढायची आहे, स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स मोजायचा आहे, किंवा मला एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे, तर मला व्होल्टमीटरचा वापर करता येत नाही. आपण मान्य केलं. हे सगळं मान्य करत असताना मग आपल्याला विचार करावा लागला, अरे बाबा पण पोटेन्शियोमीटर म्हणजे काय, पोटेन्शियोमीटर म्हणजे कायचं उत्तर शोधायच्या अगोदर आपण काय केलं, पोटेन्शियोमीटर कुठल्या प्रिन्सिपलला काम करेल त्यासाठी आपण काय मॅथमॅटिकल स्टेप्स बघितल्या, ज्या खरं तर याच्या अगोदरच्या म्हणजे 7 नंबरच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघितल्यात. एक वाक्य त्यातलं महत्त्वाचं होतं. वाक्य काय होतं, एखाद्या असणाऱ्या तारेमधनं एकसारखा करंट जर वाहत असेल तर तारेच्या 2 टोकामधलं विभवांतर तारेच्या लांबीला समानुपाती असतं. When an uniform current flows through the wire, potential difference between any 2 points of the wire is directly proportional to the potential length of the wire between these 2 points. अशा असणाऱ्या वाक्याचा आधार घेतला आपण. वाक्य तसंच का याचं एक्सप्लेनेशन बघितलं आणि आपण तिथंच सांगितलं, जर प्रश्न आपल्याला विचारला स्टेट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर, तर या सगळ्या कॉन्सेप्टचा आधार घेऊन आपल्याला तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागतं, ते उत्तर सांगावं लागतं. मग आपण काय केलं, ॲप्लिकेशन्स ऑफ द पोटेन्शियोमीटरच्या नावानं आपण सुरू केलं. आणि मग काय सुरू केलं, टू कम्पेअर द EMFs ऑफ द 2 सेल्स. म्हणजे आपल्याला जर 2 सेल दिले असतील आणि त्याचं जर EMF कम्पेअर करायचं असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे EMF आहे ते कसं कम्पेअर करता येईल याचा विचार केला. आणि मग आपण काय केला, एक पोटेन्शियोमीटर काढला.
दोन पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलचं EMF कम्पेअर करता येतं असं तुम्हाला मी सांगितलं. त्यातली पहिली जी पद्धत आहे ती पहिली पद्धत कुठली आहे तर पहिली पद्धत म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दोन सेलला सेपरेट जोडायचं आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या EMF कम्पेअर करायचं, ज्याला सेपरेट मेथड किंवा कन्स्टिट्युएंट्स मेथड्स या नावानं ओळखतात. हे नक्की लक्षात ठेवा. आणि आज आपण परत एकदा तसंच EMF कम्पेअर करतोय, पण इथं EMF कम्पेअर करत असताना ज्या कुठल्या मेथडचा आपल्याला आधार घ्यायचा आहे ती जी मेथड आहे ती मेथड कुठली आहे त्याला सम अँड डिफरन्स मेथड या नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. याचं दुसरं एक नाव आहे, याला म्हणतात असिस्ट अँड अपोज मेथड. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सेलला कम्पेअर करत असताना EMFच्या भाषेत सांगत असताना दोन पद्धतीनं सांगता येतं. एवढं नक्कीच लक्षात जर आलं असेल आपल्या तर आता बघा कसं करावं लागतंय. आपण असा विचार करूयात की परत एकदा आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डायग्रॅमचा विचार करतोय आणि तशा त्या डायग्रॅमचा विचार करत असताना मी मागं ज्या पद्धतीनं तिथं असणारा तो पोटेन्शियोमीटर काढला होता त्याच पद्धतीनं आत्तासुद्धा मी पोटेन्शियोमीटर काढणार आहे. म्हणजे ही एक वायर झाली. लांब वायर एखाद्या ताणलेल्या असणाऱ्या अवस्थेमध्ये लाकडी फळीवर बांधून ठेवणं याला म्हणतात पोटेन्शियोमीटर. ए लॉंग वायर स्ट्रेच्ड ऑन द वुडन बोर्ड इज कॉल्ड ॲज पोटेन्शियोमीटर. ते जर तसं असेल आणि मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो पोटेन्शियोमीटर जर बघायचा झाला तर तो जो पोटेन्शियोमीटर आहे त्याला आपण या पद्धतीनं बघू शकतो. आणि असं बघत असताना ही एक बॅटरी झाली आणि या बॅटरीच्या साहाय्यानं तिथं असणाऱ्या त्या वायरवर एक प्रकारचं पोटेन्शियल डिफरन्स किंवा पोटेन्शियल ग्रॅडियंट तयार झाला. आपण बघितलं होतं. मी काय बदल केला का आत्ता? काहीच बदल नाही केला. मी फक्त तिथं असणारी ती जी वायर आहे त्या वायरला अंडर पोटेन्शियल डिफरन्स आणलं आणि तसं त्याला अंडर पोटेन्शियल डिफरन्स आणत असताना आता मी काय करतोय बघा. मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ज्या दोन सेल्स आहेत मी डायग्रॅम वेगळ्या पद्धतीनं काढतोय. एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवतोय. त्याचा वापर जर तुम्ही केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे मार्क आहेत ते मार्क सहज मिळून जातील. आणि असा विचार इथं करत असताना तिथली ती जी डायग्रॅम आहे ती कशी काढली आहे ते नीट बघा. मुळात आपल्याला आता करायचं आहे काय, दोन्हीच्या दोन्ही जे सेल्स आहेत ते एकाच वेळेत जोडायचे आहेत. असणारे दोन्हीच्या दोन्ही सेल जर एकाच वेळेत जोडायचे झाले तर ज्या पद्धतीनं जोडलं जातं ती जी पद्धत आहे त्याला म्हणतात सम अँड डिफरन्स मेथड. आता सम अँड डिफरन्स मेथडमध्ये मगाशी म्हणण्यापेक्षा अगोदरच्या तासाला आपण कसं केलं होतं. पहिल्यांदा एक सेल घेतला, बॅलन्सिंग लेंथ L1 मोजली. दुसरा सेल घेतला, बॅलन्सिंग लेंथ L2 मोजली. E1 इज इक्वल टू I सिग्मा L1 लिहिलं, E2 इज इक्वल टू I सिग्मा L2 लिहिलं, संपलं. दोघांचं गुणोत्तर घेतलं, I सिग्मा कॅन्सल झालं. सिग्मा कशाला वापरलं होतं आपण? रेजिस्टन्स पर युनिट लेंथला. नक्की ही संकल्पना डोक्यात ठेवा. तिथं असणारा तो जो सिग्मा आहे तो सिग्मा एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे, त्याला रेजिस्टन्स पर युनिट लेंथ या नावानं ओळखतात. आणि तसं जर त्याला त्या नावानं तिथं ओळखत असतील तर पुढं काय नीट लक्षात ठेवायचं आहे. मी काय करतोय, सेल सम मेथडनं जोडत असताना त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे दोन सेल आहेत ते कसे जोडायचे आहेत. समलाच ज्या दुसऱ्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते म्हणजे असिस्ट मेथड. आपण आपल्या बॅटरीमध्ये ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते सेल यूज करतो ती जी पद्धत आहे ती खरं तर सम मेथड आहे. म्हणजे कसं करतो आपण, हा माझा पहिला सेल आहे, या सेलचं हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, याचं EMF E1 आहे. जर समजा माझा दुसरा सेल या पद्धतीनं मी इथं घेतला ज्याचं EMF E2 आहे आणि त्याचं पॉझिटिव्ह निगेटिव्ह जर असं असेल, एका सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला दिल्यानंतर जी कुठली मेथड येते ती जी मेथड आहे त्याला सम मेथड या नावानं ओळखतात.
त्याला असिस्ट मेथड या नावानं ओळखतात. आणि असं असताना याचं जे फायनल पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल तयार होणार आहे E1 + E2. सरळच आहे ना. कसं करतो बघा आपण. आपल्या बॅटरीला जर 3 व्होल्टची गरज असेल तर आपण 2 दीड सेल वापरतो. एका सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला देतो, 3 व्होल्ट तयार होतं. इथं पण ह्या समच आहे ना, नावातच आहे. असिस्ट म्हणजे समज झालं. त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 2 सेलला जोडलं जात असताना आपल्याला या पद्धतीनं जोडावं लागेल. E1 + E2 करावं लागेल. आणि E1 + E2 करत असताना एका सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला द्यावं लागतं. एवढं नक्की लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे 2 सेल आहेत याला अपोज मेथडनं किंवा डिफरन्स मेथडनं आपण जोडतोय, त्यावेळेस हा माझा पहिला सेल मी तसाच दाखवला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह E1 झालं. दुसरा सेल जोडताना मात्र आपण कधीच आपल्या बॅटरीत असं जोडत नाही, पण इथं मात्र जोडलं जाऊ शकतं. इथं लक्षात ठेवायचं आहे, हा माझा दुसरा सेल झाला, याला E2 म्हणूयात. आणि या ठिकाणी याचं जर कॉम्बिनेशन करून आपण रिझल्टंट पोटेन्शियल बघितलं तर ते E1 - E2 होईल. याचा अर्थ असा झाला, इथं समजून चालायचं E1 ची किंमत E2 पेक्षा जास्ती आहे. कारण तसं असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते पॉझिटिव्ह करू नाही शकत. त्यामुळे ह्याला पॉझिटिव्ह करत असताना 2 सेल जर या पद्धतीनं जोडले, एका सेलचं निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला दिलं तर तिथं असणारी ती जी मेथड आहे त्याला अपोज मेथड या नावानं ओळखतात. त्यालाच डिफरन्स मेथड या नावानं ओळखतात. याचं रिझल्टंट पोटेन्शियल जे आहे ते E1 - E2 आलं. याचा विचार केला तर इथलं रिझल्टंट पोटेन्शियल डिफरन्स किंवा EMF जे आहे ते E1 + E2 आलं. आपण काय करायचं, डायग्राममध्ये इथं सम आणि डिफरन्स दाखवायचं. त्याच्यानंतर मग मात्र या दोघांना या कॉम्बिनेशनला इथं दाखवावंच लागतं. एवढं नक्की लक्षात ठेवा. कारण आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो प्रकार जो आहे सम आणि डिफरन्स हा डायग्राममध्येच फार मोठी कॉम्प्लिकेशन करत बसण्यापेक्षा या सोप्या मेथडनं आपण तिथं असणारी ती जी पद्धत आहे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते नक्की करू शकतो. परत लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला EMF कम्पेअर करत असताना 2 पद्धतीनं कम्पेअर करता येतं. आणि त्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे पोटेन्शिओमीटरचा. पोटेन्शिओमीटरचा वापर करत असताना इथं लक्षात ठेवायचं आहे, 2 सेल आहेत, एकाचं EMF E1 आहे, दुसऱ्याचं E2 आहे. एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला दिलं, एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या निगेटिव्हला दिलं. 2 निगेटिव्ह एकत्रित केल्यानंतरचं जे कॉम्बिनेशन आहे ते डिफरन्स झालं. आणि एकाचं निगेटिव्ह दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला दिल्यानंतर तिथं असणारं ते जे कॉम्बिनेशन आहे ते समचं झालं किंवा असिस्टचं झालं. डायग्राम तुम्ही नक्की काढून घेणार आहात. याला खाली लेबलिंग करायचं आहे. लेबलिंग करत असताना मागचं लेबलिंग तसंच राहील. वाटलं तर ह्याला आपण KM म्हणा, म्हणजे करस्पॉन्डिंग असणारा तो जो सेल आहे त्या सेलचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं. याला म्हणतात ड्रायव्हर सेल, याला म्हणतात मदर सोर्स किंवा नुसतं बॅटरी पण म्हणतात. हायर पोटेन्शियल डिफरन्सची वापरावी लागते तिथं. दाखवताना नक्की लक्षात ठेवा, इथं सुद्धा दाखवताना मध्ये अशी रेषा दाखवायची आहे, कारण हे 2 वेगळे सेल आहेत. हा एकच हायर पोटेन्शियलचा असू शकतो, हे 2 वेगळे असू शकतात. पण या दोघांपेक्षा सुद्धा तिथं असणारा तो जो ड्रायव्हर सेल आहे त्याचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल डिफरन्स जास्तीचं असावं लागतं. ही प्रिकॉशनच आहे, ते आपण पुन्हा खाली बघतोयच. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या EMFला जर कम्पेअर करायचं झालं तर तिथं असणारं ते EMF कम्पेअर करत असताना आता मी फळ्यावर तुम्हाला दाखवले असिस्ट आणि अपोज. आता काय करूयात आपण, मी पहिल्यांदा ते जे सेल्स आहेत आता पुसून टाकतो. तुम्हाला कळलं तिथं काय दाखवायचं ते. मी काय करतोय, त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे 2 सेल आहेत ते या पद्धतीनं इथं जोडून दाखवतो. एकाचं निगेटिव्ह एकाच्या पॉझिटिव्हला दिलं. नक्की लक्षात आलं तुमच्या की ही जी मेथड आहे ती समची आहे. याचं EMF E1 आहे, याचं EMF E2 आहे. आता जर या पद्धतीनं तिथं असणारे ते जे 2 सेल्स आहेत ते जर जोडले आणि आता आपण काय करत चाललोय, तिथं असणाऱ्या त्या सेलच्या करस्पॉन्डिंग आपल्याला असणाऱ्या त्या गॅल्व्हानोमीटरमध्ये 0 डिफ्लेक्शन आणायचं आहे. म्हणजे आपली पद्धत इथं कुठली असेल ती परत एकदा बघा.
आपण काय करणार, स्लायडर हातामध्ये घेणार, पहिल्यांदा ए टोकाला, एला काय झालं बघा, ड्रायव्हर सेलचं पॉझिटिव्ह याचं पण पॉझिटिव्ह आलंय. आपण ज्यावेळेस तिथं असणारी ती की इथं बसवत नाही त्यावेळेस तो जो गॅल्व्हानोमीटर आहे तो चारी तारेवर टच केल्यानंतर एकाच बाजूला डिफ्लेक्शन दाखवतो. पण आता इथं विचार करत असताना आपण जर समजा तिथं असणाऱ्या त्या स्लायडरला जवळ घेतलं, स्लायडरला बघितलं, एला टच केलं, गॅल्व्हानोमीटरनं एका बाजूला डिफ्लेक्शन दाखवलं, बीला टच केलं, गॅल्व्हानोमीटरनं अपोजिट साईडला डिफ्लेक्शन दाखवलं. आता मात्र लक्षात ठेवायचं आहे, स्लायडरला वायरवरनं स्लाईड करत जायचं आहे. इथं जर समजा याचं पोटेन्शियल आणि याचा विचार केला आणि हे जर जास्त झालं तर आपल्याला गॅल्व्हानोमीटरमध्ये शून्याच्या दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन येत नाही. कारण ड्रायव्हर सेल हा हायर पोटेन्शियलचा असावा लागतो तरच ते शक्य आहे. त्यामुळे इथं काळजी घ्यायची, याचं पोटेन्शियल डिफरन्स जादा घ्यायचं. या दोघांचा विचार आपण करूयात. एला टच केलं, एका बाजूला डिफ्लेक्शन आलं, बीला टच केलं, अपोजिट साईडला डिफ्लेक्शन आलं. वायरवरनं स्लायडर आपण स्लाईड करत गेलो आणि एक पॉईंट असा मिळवला की त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो गॅल्व्हानोमीटर आहे त्यानं आपल्याला 0 डिफ्लेक्शन दाखवलं. मग आपण काय केलं, करस्पॉन्डिंग असणारी जी लेंथ आहे ती जर समजा आपण L1 घेतली, ती लेंथ आपण मोजली. इथं पण लक्षात ठेवायचं आहे, मला एक कॉन्स्टंट वापरता येईल आणि तो जो कॉन्स्टंट आहे तो सिग्मा, आणि सिग्माला मागं जसं म्हणलं होतं तसं इथं पण म्हणूयात रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. करंट आय एवढा जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या वायरमधनं वाहत असेल, अगोदरचं आर्टिकल ज्याला कळलंय, ज्याला आठवतंय त्यानं मला आता इथं खरं तर सांगितलं असतं की सर आपण पहिल्यांदा काय केलं होतं, E1 इज इक्वल टू आय सिग्मा L1 केलं होतं. इथं दोघांची बेरीज झाल्यासारखं झालं, दोघांचं EMF ॲड झाल्यासारखं झालं. याचा अर्थ इथं E1 प्लस E2 आलं आणि या ठिकाणी बघितलं तर आय सिग्मा L1 आलं. कुठे येणार आहे ते, सम मेथडसाठी. म्हणजे पहिल्यांदा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे सेल्स आहेत ते जर आपण सम मेथडनं जोडलेले असतील आणि करस्पॉन्डिंग असणारी जर लेंथ आपल्याला बॅलन्सिंग लेंथ जर L1 मिळालेली असेल, ज्याला आपण नल डिफ्लेक्शन मेथडचा वापर म्हणतोय, तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटचा विचार करून करस्पॉन्डिंग असणाऱ्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून जर डी पर्यंतचं अंतर आपण मोजलं तर तिथं असणारं ते जे अंतर आहे त्याला जर L1 म्हणलं तर आपलं एक मॅथमॅटिकल इक्वेशन तयार झालं, E1 प्लस E2 इज इक्वल टू आय सिग्मा L1. आता आपण काय करतोय, या असणाऱ्या दोन सेलला इथं जोडत असताना मी फक्त इथं असणारं हे जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनला बदलणार आहे. आणि बदलत असताना आता मी कसे सेल जोडलेत बघा. याच्यात 100% एक गोष्ट लक्षात ठेवायचे, हा जो पॉझिटिव्ह आहे हा इथं आलाच पाहिजे, ही पहिली प्रिकॉशन आहे. आणि जो हायर पोटेन्शियलचा सेल आहे तो पहिल्यांदा जोडला गेला पाहिजे, तो नंतर जोडून चालत नाही. म्हणजे E2 ची किंमत जर E1 पेक्षा जर जास्ती झाली तर याचा जो डिफरन्स आहे तो निगेटिव्ह येतो. म्हणून डिफरन्स पॉझिटिव्ह आला पाहिजे. तसा तो डिफरन्स तिथं पॉझिटिव्ह यावा असं वाटत असेल तर E1 ज्याचं EMF जास्त आहे तो पहिल्यांदा जोडा, E2 ज्याचं EMF कमी आहे तो नंतर जोडा. इथं E1 आहे, इथं E2 आहे, दोघं जोडत असताना निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलंय. याचा अर्थ असा झाला त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे दोन सेल्स आहेत ते डिफरन्स मेथडला गेले. मग मला काय करायचं आहे, आता मला मगाशी जसं केलं होतं तसं दुसरं इक्वेशन तयार करायचं आहे. आणि दुसरं इक्वेशन तयार करत असताना मग मला इथं E1 मायनस E2 लिहावं लागेल. लेंथ माझी बदललेली असेल आणि बदललेली लेंथ जर माझी L2 असेल तर मग मात्र मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते इक्वेशन लिहित असताना E1 मायनस E2 इज इक्वल टू आय सिग्मा L2 करावं लागेल. पहिलं इक्वेशन माझं E1 प्लस E2 इज इक्वल टू आय सिग्मा L1 झालं. दुसरं इक्वेशन E1 मायनस E2 इज इक्वल टू आय सिग्मा L2 झालं. एकाला इक्वेशन नंबर 1 दिलंय, दुसऱ्याला इक्वेशन नंबर 2 दिलंय. आता जर समजा आपण उत्तर काढायचं आहे तर मग काय करू शकतो, मागं जे केलं ते इथं पण करता येईल. 1 नंबरच्या इक्वेशनला 2 नंबरच्या इक्वेशननं जर डिवाइड केलं तर माझं इक्वेशन आता असं येईल,
ते जे इक्वेशन आहे ते इक्वेशन माझं इथं लिहित असताना E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू I सिग्मा L1 अपॉन I सिग्मा L2 दिसतंय की आपल्याला I सिग्मा कॅन्सल करून टाकू. म्हणजे याचा अर्थ काय झाला, या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते उत्तर E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2 आलं. मग हे उत्तर फायनल झालं का? नाही झालं. मला उत्तर काय पाहिजे आहे, मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर E1 अपॉन E2चं पाहिजे आहे. मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते जर E1 अपॉन E2चं पाहिजे असेल तर मग मला काय करावं लागेल, या ठिकाणी एक ऑपरेशन करावं लागेल मॅथमॅटिक्समधलं. कुठलं आहे ते? त्याला खरं तर मराठीमध्ये म्हणतात योग वियोग प्रक्रिया. म्हणजे काय, न्यूमेरेटर प्लस डिनॉमिनेटर अपॉन न्यूमेरेटर मायनस डिनॉमिनेटर. अंशामध्ये छेद मिसळायचा आणि अंशातनं छेद वजा करायचा. तशी जी पद्धत आहे ती जी गणितात आपण वापरतो तीच पद्धत आपण या ठिकाणी इथं असणाऱ्या इक्वेशन नंबर 3 ला वापरूयात. म्हणजे कसं होईल बघा, लेफ्ट LHSचा विचार करूयात. इथं E1 आहे प्लस E2 आहे प्लस E1 आहे मायनस E2 आहे. इथं परत E1 आहे प्लस E2 आहे मायनस E1 आहे प्लस E2 झालं, कारण मायनस मायनस प्लस झालं. जर LHSला केली तर RHSला पण करावं लागेल ना. ते तर सोपं आहे. L1 प्लस L2 मायनस L1 अपॉन L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. असं जर केलं आपण, इथं जर बघितलं तर इथं लक्षात येतं E2 ला E2 कॅन्सल झालं, E1 ला E1 कॅन्सल झालं. इथं E1 प्लस E1 केल्यानंतर 2E1 झालं, इथं 2E2 झालं. इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 झालं. 2 ला 2 कॅन्सल झालं आणि एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला तयार झाला. E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. हा याच्यामध्ये असणारा एक महत्त्वाचा फॉर्म्युला झाला. म्हणजे विचार आपण करूयात, आपल्याला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे 2 सेल्स आहेत त्याचा आपल्याला EMF कम्पेअर करायचा आहे. आणि EMF कम्पेअर करत असताना जर समजा आपल्याला सम अँड डिफरन्स मेथडचा वापर करायचा असेल तर तिथं असणारी ती जी पद्धत आहे ती पद्धत या मेथडनं आहे. असं आपल्याला ते जे उत्तर आहे ते उत्तर नक्की काढता येईल. म्हणजे आपल्याला तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढत असताना या पद्धतीचा वापर आपल्याला करायचा आहे. आणि याचा वापर करून तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला काढता येईल. त्यामुळे 100% सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला या असणाऱ्या कॉन्सेप्टचा आधार घेऊन तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढावं लागेल. आणि तशा पद्धतीनं तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर आपण काढतोय. म्हणजे आपल्याला जर समजा करस्पॉन्डिंग असणाऱ्या EMFला जर कम्पेअर करायचं झालं तर तिथं असणारं ते जे EMF आहे ते कम्पेअर करत असताना आपल्याला 2 पद्धतीचा वापर करून तिथं असणारं ते EMF कम्पेअर करता येतं. पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे सेपरेट मेथड. तिथं मात्र E1 और E2 लिहा, L1 और L2 लिहा, करस्पॉन्डिंग फॉर्म्युला तयार करा. E1 अपॉन E2 इज इक्वल टू L1 अपॉन L2. जर समजा आपल्याला सम आणि डिफरन्स मेथड ते कधी कधी मेन्शन करत नाहीत. एक्सप्लेन हाऊ द पोटेन्शियोमीटर इज यूज टू कम्पेअर द EMFs ऑफ द 2 सेल्स. मग दोन्ही लिहित बसू नका, त्यातलं एक कुठलं पण लिहा, तुम्हाला जे सोपं जातं ते लिहा. सेपरेट सोपं आहे, सेपरेट लिहून टाका. त्यांनी सेपरेटली मेन्शन केलं की कम्पेअर EMFs ऑफ द 2 सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड. तर या पद्धतीचा वापर करा आणि तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढा. E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2चा वापर इथं करावा लागतोय. सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारा तो फॉर्म्युला तयार होतोय. त्यामुळे 100% अशा प्रकारे जर आपण तिथं असणारं ते EMF कम्पेअर करायची पद्धत जर बरोबर समजून घेतली, लिहून काढली तर तुम्हाला कसलीच अडचण या असणाऱ्या कॉन्सेप्टला नक्कीच नाही येत. तर हा एक यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग झाला. म्हणजे आपण यातलं खरं तर एक ॲप्लिकेशन बघितल्यासारखं झालं. आणि इथलं ॲप्लिकेशन बघत असताना आपण काय केलं आहे, EMF कम्पेअर करत असताना तिथलं ते जे EMF आहे ते 2 पद्धतीनं कसं कम्पेअर करता येईल याचा विचार आपण केला. आणि हा विचार इथं करत असताना एक मेथड आपण बघितली. आणि ती जी मेथड आहे ती म्हणजे आजची मेथड जी आहे
ती म्हणजे सेपरेट मेथड. म्हणजे आपल्याला आता पोटेन्शियोमीटरच्या नावानंच हे आर्टिकल बघावे लागणार आहेत. त्यामुळे फळ्यावर मी काय केलं आहे, बाकीचं सगळं त्या असणाऱ्या आर्टिकलच्या करस्पॉन्डिंग पुसून टाकले, फक्त नाव तिथं जसंच्या तसं ठेवलंय आणि ते जे नाव आहे ते म्हणजे पोटेन्शियोमीटर. मग आता पुढं काय करायचं आपल्याला, यातलं अजून एक सोपं ॲप्लिकेशन बघायचं आहे. माझ्या पद्धतीनं जावं, फार सोपं आहे ते. म्हणजे मी आता पोटेन्शियोमीटरचं दुसरं ॲप्लिकेशन बघणार आहे आणि ते बघत असताना टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. मुळात मी तुम्हाला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल म्हणजे काय ते शिकवलं होतं. काय सांगितलं होतं मी तुम्हाला, ज्या वेळेस तिथं असणारा तो जो सेल आहे तो सर्किटमधनं करंट पाठवतो, त्यावेळेस तिथं असणारा तो जो करंट आहे तो सेलमधनं पण जातो. कन्व्हेन्शनल करंटची डायरेक्शन सेलमधनं जाताना बॅटरीच्या निगेटिव्हकडनं बॅटरीच्या पॉझिटिव्हकडे असते. सेलमध्ये जे इलेक्ट्रोलाइट्स आहेत ते या पद्धतीनं जाणाऱ्या करंटला विरोध करतात आणि सेलचा स्वतःचा जो विरोध आहे त्याला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल या नावानं ओळखतात. हे आपण ॲक्सेप्ट केलं, हे मान्य केलं. हे सगळं या पद्धतीनं मान्य केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेलचं उत्तर कसं काढायचं हे बघितलं पाहिजे ना आपल्याला. आपण मान्य केलं की त्या ठिकाणी तिथं असणारा तो व्होल्टमीटर सेलचा इंटरनल रेजिस्टन्स मोजूच शकत नाही. मला जर इंटरनल रेजिस्टन्सचं उत्तर जर काढायचं झालं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढत असताना मला पोटेन्शियोमीटरचा वापर करावा लागेल. कसं ते बघा. मुळात मी परत एकदा डायग्रॅम काढतोय. डायग्रॅम काढत असताना मी काय करतोय बघा, सतत काढताना परत एकदा तिसऱ्यांदा मी त्याच पद्धतीनं सुरुवातीला या पोटेन्शियोमीटरला काढलं, 4 रेषा काढून टाकल्या, म्हणजेच 4 मीटर लांबीची तार दाखवली. अशी दाखवत असताना याला परत मी नाव दिलं ए, याला नाव दिलं बी. परत एकदा याला याच पद्धतीनं हा ड्रायव्हर सेल इथं दाखवला. ड्रायव्हर सेल दाखवताना त्याच्या सिरीजमध्ये त्या ठिकाणी तिथं असणारी ती की दाखवली आणि हा जो रेओस्टॅट आहे या रेओस्टॅटला मी या ठिकाणी दाखवलं. आणि असं दाखवत असताना आता लक्षात ठेवायचं आहे, हे पॉझिटिव्ह झालं, निगेटिव्ह झालं, करंटची दिशा आपण दाखवली, बेसिक पोटेन्शियोमीटर तयार झाला. आता मला काय करायचं आहे, ज्या कुठल्या सेलचा मला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे तो माझा हा सेल आहे. या सेलचा विचार करत असताना इथं हा गॅल्व्हानोमीटर आहे आणि त्याचं दुसरं जे टर्मिनल आहे ते स्लायडरला जोडलंय आपण. बदल काय केला बघा, अशी डायग्राम आपण पहिल्यांदा काढली होतीच. आता E1 और E2 नाही, याचं मला इंटरनल रेजिस्टन्स काढायचा, याला ई म्हणणं, याला मी E1 किंवा याला E' म्हणतो. हा माझा ड्रायव्हर सेल आहे, हा असतोच, तो नाही असं कधी होतच नाही. तो बेसिक प्रिन्सिपलमध्ये बेसिक पोटेन्शियोमीटरला ड्रायव्हर सेल लागतोच, कारण त्याच्याशिवाय वायरवर पोटेन्शियल डिफरन्स तयारच होऊ शकत नाही. मग काय करायचंय, या असणाऱ्या सेलचा विचार करता इथं हा एक रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा आहे, याच्यामध्ये अजून एक की जोडायची आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह झालं, हा माझा रेजिस्टन्स बॉक्स झाला, 2 कीज झाल्या. त्यामुळे ह्याला मी K1 नाव दिलं आणि त्याला मी K2 नाव दिलं. ड्रॉ ए सर्किट डायग्राम टू डिटरमाइन इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. असा प्रश्न बऱ्याच वेळा विचारतात आणि असं जर तिथं विचारलं तर नक्की आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे E' विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो ड्रायव्हर सेल झाला. आरचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेजिस्टन्स बॉक्स झाला. जीचा विचार केला तर ते नवीन नाहीचा आपल्याला तो गॅल्व्हानोमीटर झाला. ज्यावेळेस आपण K1 आणि K2चा विचार करतोय त्यावेळेस त्या कीज झाल्या. आणि RH विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेओस्टॅट झाला. हे लेबलिंग करायची सवयच लावा तुम्ही, ते जास्त महत्वाचं आहे. आणि एक 2-3 स्टेपमध्ये याचं उत्तर मिळतं. आणि 4-4 मार्काला विचारले अक्षरशः, काय अवघड नाही हे. मी तर म्हणतो जर आजच्या आज तुम्ही वाचलं, आज ऐकलंय समजा आणि तुम्ही वाचलं आणि तुम्ही जर एकदा ती डायग्राम काढून एकदा प्रॅक्टिस केलं का सर म्हणणार तुम्ही आम्हाला कधी पण विचारा, मी उत्तर काढेन. इतकं सोपं आहे ते. कसं ते बघा, पहिल्यांदा 2 स्टेपमध्ये उत्तर काढायचं आहे. पहिला असणारा त्यातला प्रकार किंवा पहिली स्टेप यात काय करायचं आहे बघा,
हा रेजिस्टन्स बॉक्स जो आहे तो या असणाऱ्या बॅटरीच्या अक्रॉस जोडला आहे, याच्या अक्रॉस रेजिस्टन्स बॉक्स जोडला आहे. इथं एक K1 की आहे, इथं K2 की आहे आणि हा तिथं असणारा तो गॅल्व्हॅनोमीटर आहे. पहिल्यांदा ही की क्लोज करा आणि इथली जी की आहे ती ओपन ठेवा. इथली की क्लोज करा, इथली की ओपन ठेवा. मग काय तो सर्किटमध्ये आलाच नाही ना रेजिस्टन्स बॉक्स. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो रेजिस्टन्स बॉक्स जर सर्किटमध्ये आला नाही, स्लायडरला उचला, एला टच करा, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये एका बाजूला डिफ्लेक्शन, बीला टच करा, दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्शन. पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे, इथं सहज बघितलं आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी लेंथ आहे त्या लेंथला मोजा. समजा पहिल्यांदा मोजलेली जी लेंथ आहे ती जर L1 असेल तर आपण डायरेक्टली असं लिहिलं तरी चालतंय, कारण आता आय करंट कॉन्स्टंट आहे, सिग्मा म्हणजे तेच आहे. हे सगळं टाळूयात आपण तात्पुरतं आणि डायरेक्ट लिहून टाकूयात ईला L1 डायरेक्टली प्रपोर्शनल. कधी? जर समजा यातली ही की ओपन आहे आणि ही की क्लोज आहे, अशा परिस्थितीमध्ये जर ईला L1 डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, या असणाऱ्या इक्वेशनला इक्वेशन नंबर 1 देऊयात ना. आणि आता काय करूयात, त्या ज्या दोन कीज आहेत ह्या दोन कीजला सेकंड स्टेजमध्ये आपण बसवूयात. पहिल्या स्टेजमध्ये K1ला बसवलं गेलंय, K2ला ओपन ठेवलंय, रेजिस्टन्स बॉक्स सर्किटमध्ये आला नाही, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये नल डिफ्लेक्शन कुठे येते ते बघितलं. जिथं कुठं नल डिफ्लेक्शन येते तो पॉइंट आपला D झाला. A पासून D पर्यंतचं अंतर आपण मोजलं, त्याला आपण L1 नाव दिलं. सेकंड स्टेजमध्ये आपण ही की तर आपण कायम चालूच ठेवावं लागते, कारण त्याशिवाय तो पोटेन्शियोमीटर कामच नाही करत. सेकंड स्टेजला K1 आणि K2ला आपण क्लोज करतोय, रेजिस्टन्स बॉक्समधनं रेजिस्टन्स काढतोय. आणि परत एकदा आता लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेस आपल्याला 11वी लेवलला एक वाक्य सांगितलं जातं, एनर्जी किंवा वर्क डन सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. नक्की लक्षात ठेवा, एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स इज कॉल्ड ॲज टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स. आणि एनर्जी सप्लाइड बाय द सेल टू सेंड युनिट चार्ज वन्स राउंड द कंप्लीट सर्किट इज कॉल्ड ॲज EMF ऑफ द सेल. सेकंड स्टेजचा विचार करत असताना तिथला तो जो सेल आहे याच्या अक्रॉस रेजिस्टन्स बॉक्स आला, रेजिस्टन्स बॉक्समधनं रेजिस्टन्स काढला, रेजिस्टन्स काढल्यानंतर आपल्याला विचार करावा लागला टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा. आणि तसा विचार करत असताना आता लेंथ बदलणार आहे, बदललेली जी लेंथ आहे ती आता L2 झाली. लेंथ जर L2 झाली तर याच्यामध्ये पण नक्की लक्षात ठेवा, ज्या वेळेस तिथं असणारा तो जो रेजिस्टन्स बॉक्स आहे तो सर्किटमध्ये येतोय त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागतो टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्सचा. आणि तसा विचार इथं केला जात असताना मग नक्की लक्षात ठेवा, लेंथ आता बदलणार आहे, बदललेली लेंथ L2 आहे. L1 आणि L2चा विचार केला तर L1 जास्त येते, L2 कमी येते, कारण आता रेजिस्टन्स बॉक्समधनं पण करंट व्हायला सुरुवात झाली. EMF लेंथला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. तसं असेल तर यातल्या सेकंड स्टेजला व्हीला येईल. पहिल्या स्टेजचा विचार करत असताना K1 की आपण क्लोज केली आहे, K2 की आपण ओपन ठेवले. दुसऱ्या स्टेजचा विचार करताना दोन्ही कीज क्लोज केल्या, करस्पॉन्डिंग असणारं पोटेन्शियल डिफरन्स आपण बघितलं. व्हीला L2 डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि असं असताना मग E/V इज इक्वल टू L1/L2 येईल. साधी गोष्ट आहे ना, कारण डायरेक्टली कॉन्स्टंट कुठला पण गॅप कॅन्सलच होईल. तिथं आय सिग्मा लिहिलं काय नाही लिहिलं काय फरक नाही पडत. त्यामुळे असं जर लिहिलं तर या ठिकाणी इथं एक इक्वेशन आलं, E/V इज इक्वल टू L1/L2. हे यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असा विचार करता करता आता आपल्याला फायनल उत्तराकडे जायचं आहे. आणि फायनल उत्तराकडे जाताना डायग्रॅम तर मी आता पुसून टाकतोय, पण तुम्ही काय करायचं आहे, या डायग्रॅमचं प्रॅक्टिस करायचं आहे.
थांबवा वाटलं तर तिथं त्या यूट्यूबला तिथं ती डायग्रॅम काढून घ्या, नंतर पुढं तो तुमचा, कारण हे शक्य आहे. जर झूमवर वगैरे असतं तर आपण पुढंच गेलो असतो, आपल्याला तेवढा वेळच मिळाला नसता. कारण काय करणार तुम्ही, वेळ सापडत नाही ना मध्ये. इथं गॅप सापडतोय. सगळ्यात मोठा फायदा जर याचा कुठला असेल तर इथं गॅप सापडतोय. त्यामुळे मी काय करतो, आता ही जी डायग्रॅम आहे या डायग्रॅमला इथं पुसून टाकतोय आणि थोडंसं मॅथमॅटिक्सचा वापर करून आपण उत्तराच्या जवळ येतोय. कसं ते बघा, कधी काळी 11वीत असताना 11वीचं सांगताना सुद्धा मी सांगितलं होतं I इज इक्वल टू E/R+R. याचा अर्थ E इज इक्वल टू I इंटू R+R आलं. आणि ओहम्स लॉचा विचार केला तर V इज इक्वल टू IR आलं. R म्हणजे रेजिस्टन्स इन द रेजिस्टन्स बॉक्स. ईचा विचार करत असताना I इंटू R+R आलं. व्हीचा विचार करताना IR आलं. इज इक्वल टू L1/L2 आलं. इथं दिसतंय आपल्याला आयला आय कॅन्सल झालं. याचा अर्थ R/Rचं उत्तर 1 आलं. 1 + R/R इज इक्वल टू L1/L2 आलं. सिम्पल मॅथमॅटिक्स आहे. आणि असं करता करता हे जर पलीकडे गेलं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे त्याला -1 करता येईल. मी आरचं उत्तर काढतोय, त्यामुळे कॅपिटल R इन ब्रॅकेट L1/L2 - 1 हा एक फॉर्म्युला तयार झाला. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेलचा फॉर्म्युला. म्हणजे आज किती झालं बघा आपलं, टू कम्पेअर द EMFs ऑफ द टू सेल बाय सम अँड डिफरन्स मेथड झालं. त्याच्यानंतर इंटरनल रेजिस्टन्सचं उत्तर काढायचं एक फॉर्म्युला तयार झाला. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1/L2 - 1 झालं. करस्पॉन्डिंग असणारी मॅथमॅटिकल इक्वेशन तुमच्या समोर आली आणि मग आपल्याला यातलं एक सोपं आर्टिकल नक्की कळलं. मी जास्त प्रत्येक तासाला घेत नाही, तुम्हाला माहिती आहे, मुद्दामून घेत नाही. ते कंटाळवानं मला करायचं नाही तुम्हाला फिजिक्स. आणि आपण बऱ्यापैकी सिलेबस संपवत चाललो आहे, हळूहळू संपत चाललो आहे. आता टॉपिकमधले एक 2-3 आर्टिकल आहेत, तेवढे आर्टिकल झालं का टॉपिकच संपतोय आपला. त्यामुळे आज आपण या लेक्चरला नक्कीच इथं थांबतोय. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग होता, महत्त्वाचं आर्टिकल होतं या टॉपिकमधलं. अगोदरचं तर होतंच, कारण ते तर आपण बघित त्याच्याशिवाय कळणारच नाही. कंटिन्युटी मेंटेन करायला अगोदरचं आर्टिकल नक्की बघावं लागतं, ते समजावं लागतं. ज्या दिवशी माझे व्हिडिओज तुमच्या असणाऱ्या त्या व्हॉट्सअप ग्रुपला पडत आहेत त्या ठिकाणी ते नक्की बघा. बघितल्यानंतर व्यवस्थित त्याचं प्रॅक्टिस करा. त्यामुळे हा असा एखादा फॉर्म्युला आला का तो एखाद्या वहीमध्ये वेगळा लिहून ठेवा. नोट्स लिहायची सवय लावा, कारण ते सायमल्टेनियस त्यातल्या स्टेप्स वगैरे लिहिता येतील आपल्याला. पुस्तक आहे तुमच्याकडं, पण थोडं या पद्धतीनं पण बघितलं तर जास्त सोपं जातं. त्यामुळं आज या ठिकाणी आपण थांबतोय या आर्टिकलसाठी. याच्यानंतरच्या असणाऱ्या लेक्चरला आपण पुढचं आर्टिकल बघतोय. धन्यवाद.